निकम साहेब. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने चिपळूणमध्ये तिथले आमचे प्रांत आकाश लिगाडे यांनी एक बायोडायव्हर्सिटी पार्क 5 एकर सरकारी जागेमध्ये केलेलं. या निमित्ताने माझी अशी विनंती आहे वनविभागाला की ज्या महसूलच्या आमच्याकडे देवराटीच्या जागा आहेत त्या जर फॉरेस्टकडे घेतल्या आणि बायोडायव्हर्सिटी त्यांनी जसं पार्क केलं 170 इंडियन स्पेसीजची लागवड केलेली, तर एक आयडियल बायोडायव्हर्सिटी पार्क छोट्या पद्धत का असेना करता येईल. पण आपल्याकडे फॉरेस्टच्या जागा नाहीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, पण देवराटीच्या अनेक जागा अशाच पडून आहेत. तर त्या डेव्हलप करण्यासाठी जर आपण पुढाकार घेतलात तर काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून असे उपक्रम राबवले जातील, तर ह्यात आपण मदत करणार. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य शेखर निकम यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वन खात्याच्या जमिनी कमी आहेत ही बाब सांगितली, ही गोष्ट खरी आहे. रत्नागिरीमध्ये आंब्याच्या बागा, त्या ठिकाणी नारळीच्या बागा, पोपलीच्या बागा, फणसाच्या बागा अशा समृद्ध आहेत. आता काही ठिकाणी देवराई आहे. देवराईचं रक्षण निश्चितपणे केलं जाईल आणि तुम्ही जर अशा जागा सुचवल्यात तर त्या ठिकाणी वन विभागामार्फत खर्च करून लोकांना बसण्यासाठी, स्वच्छता निर्माण करण्यासाठी ज्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या गोष्टी करू.